बातमीपत्राला आता सुरुवात करूया। छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा अशी मोहीम विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने हाती घेतली आहे। कबर हटवण्यासाठी आज राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे। पुण्यासह राज्यातील तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयांबाहेर आंदोलन केले जाईल। औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिलाय। त्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर खुलताबाद इथल्या कबर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल एकंदरीतच आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय, काय अपडेट? नक्कीच औरंगजेबाची कबर जी आहे ती त्या संभाजीनगरमधून हटवावी या मागणीला घेऊन जे आहे ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जे आहे ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज नागपूर सहित जे आहे ते राज्यामध्ये जे आहे ते या विषयाला घेऊन जोरदार आंदोलन करण्याची तयारी जी आहे ती विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलेली आहे। आणि आज नागपूरच्या या शिवाजी पुतळा परिसरामध्ये जे आहे ते विश्व हिंदू परिषदेचं जोरदार आंदोलन इथं होणार आहेत। आज शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती देखील आहे आणि या जयंतीचं निमित्त साधत जे आहे ते हे आंदोलन केलं जाणार आहे। जर या आंदोलनाची सरकार दखल घेत नसेल तर ज्या पद्धतीनं बाबरी ढाचा पाडण्यासाठी कारसेवा केली होती त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा कारसेवा करण्याचं आव्हान देखील जे आहे ते विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आजच्या या आंदोलनाची सरकार कशा पद्धतीने दखल घेतात आणि आंदोलन कसं होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच उदय, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।